श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो आणि माझ्या स्वामी भक्तांनो, सद्गुरू कृपा विथ गायत्री चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये हे असं येतं की ह्याने आपला अपमान केला, त्याने आपला अपमान केला. मग आपल्या मनामध्ये सूड घेण्याची, बदला घेण्याची भावना निर्माण होते. तर ते कितपत योग्य आहे? तर तसं न करता आपलं शांत मन ठेवून संयमाने वागून एक तुम्हाला मी सेवा सांगणार आहे. ती आहे दत्त महाराजांची. ती तर ते हे स्तोत्र आहे दत्तात्रेय वज्रकवच. हे स्तोत्र आहे दत्तात्रेय वज्रकवच. मानवी जीवनातील सर्व क्लेश दूर होऊन सुख, शांती, आनंद प्राप्त होऊन सर्व संकल्प सिद्ध होतात. तसेच समाधान प्राप्तीसाठी प्रभावी ही दत्त महाराजांची उपासना आहे. तरीही आपल्या मनामध्ये जर कोणाविषयी द्वेषाची भावना असेल, कोणाविषयी राग असेल, ज्याने आपला अपमान केला असेल, किंवा आपल्या मनामध्ये अनेक वाईट विचार येत असतील, तर ते वाईट विचार घालवण्यासाठी ही दत्त महाराजांची खूप प्रभावी उपासना आहे. तर ही सेवा दर गुरुवारी तुम्ही करायची. हे एक दत्तात्रेय वज्रकवच आहे. त्यामुळे हे दत्तात्रेय वज्रकवच वाचून आपल्याला बदला घेण्याची किंवा मनामध्ये वाईट विचार येण्याची भावना निर्माण होत नाही. आपलं मन शांत होतं. आपल्या सांसारिक जीवनामध्ये आपल्याला अध्यात्माची खूप गरज असते. त्यामुळे आपण नेहमी देवाच्याच सानिध्यात राहिलं पाहिजे, महाराजांच्याच सानिध्यात राहिलं पाहिजे. कारण आपल्याला महाराज त्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपण घाबरून न जाता कोणाविषयीही मनामध्ये बदला घेण्याची किंवा सूड घेण्याची भावना न ठेवता महाराजांची सेवा करा. हे मी अत्यंत कळकळीने सांगते. कारण की माझ्याही बाबतीत बरेच काही असं घडलेलं होतं. त्यातून मला फक्त महाराजांनी बाहेर काढलेलं आहे. हे मी तुम्हाला कळकळीने आज सांगत आहे. तरीही तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.